घटना आहे परभणीची। भावपूर्ण श्रद्धांजली बायको रविवारी व्हॉट्सअप स्टेटस टाकून गुरुवारी शेतात विद्याचा जीव घेतला। 2 लेकरांचं मातृछत्र हरपलं। शेतात दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यामुळे चिडलेल्या पतीने धारदार शस्त्राने अंगावर सपासप वार करून महिलेची हत्या केली। पतीशी कडाक्याचे भांडण झाल्यानंतर पत्नी माहेरी निघून गेली। पती देखील तिच्या मागे माहेरी गेला। विवाहितेच्या वडिलांच्या शेतात दोघांची भेट झाली। यावेळी पुन्हा दाम्पत्यात जोरदार वाद झाले। त्यामुळे चिडलेल्या पतीने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने पतीची छाती, पोट, पाठ, हातावर 7 ते 8 वेळा सपासप वार केले। यामध्ये गंभीर झालेल्या महिलेला रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू झाला होता। धक्कादायक म्हणजे पत्नीच्या खुनाआधीच त्याने व्हॉट्सअपवर भावपूर्ण श्रद्धांजली बायको असं स्टेटस ठेवल्याने पूर्ण नियोजित हत्येचा संशय निर्माण झाला आहे। 32 वर्षीय मृत महिलेचे नाव विद्या विजय राठोड असून ती मूळची परभणी जिल्ह्यातील सोनापूर तांडा तालुका जितूर येथील रहिवासी आहे। याविषयी विस्तृत माहिती अशी की विद्या विजय राठोड या महिलेचा काही वर्षापूर्वी जितूर तालुक्यातील वाघे येथील विजय राठोड यांच्याशी विवाह झाला। सुरुवातीला काही दिवस संसार सुरळीत चालू होता। त्यानंतर मात्र पती पत्नीमध्ये भांडण होऊ लागली। दररोज कौटुंबिक वाद होऊ लागले। या दरम्यान या दाम्पत्यांना 2 मुलंही झाली। मुलांच्या जन्मानंतर तरी संसार सुरळीत होईल असे विद्याला वाटत होते, पण नवरा बायकोचे भांडण काही संपण्याचे नाव घेत नव्हते। कंटाळून विद्या आपले माहेरी सोनापूर तांडा येथे वडिलांकडे राहण्यासाठी आली। तिला वाटले नवरा आता तरी सुधारेल। गुरुवारी दुपारी विद्या आपल्या वडिलांच्या शेतामध्ये काम करत होती। दुपारी 2च्या सुमारास विजय त्या ठिकाणी आला। दोघांमध्ये बोलणं होत असताना शाब्दिक चमक उडाली आणि अचानक पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले। चिडलेल्या विजयने सोबत आणलेले धारदार शस्त्र काढले आणि विद्या हिच्या अंगावर सपासप वार सुरू केले। यात विद्या गंभीर जखमी झाली। आरडाओरडा झाल्याने आजूबाजूचे शेतकरी देखील धावत पळत आले। सर्वांनी मिळून विद्याला जितूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पारवे यांनी विद्याला मृत घोषित केले। तोपर्यंत विद्याचे नातेवाईक मोठ्या संख्येने रुग्णालयात परिसरात दाखल झाले। विद्याचा मृत्यू झाल्याने कळताच भर पावसात नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला। विद्याच्या नातेवाईकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी देखील केली। विद्याचा मृत्यू झाल्यानंतर मात्र आता तिची 2 लहान मुलं पोरकी झाली आहेत। आईच्या छत्रछायेशिवाय निरागस चिमुकल्याचं भविष्य आता अंधारमय झालं आहे। रविवारी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस गुरुवारी खून पती विद्या राठोड भांडण करून माहेरी गेल्यानंतर तिचा विजय पती राठोड याने रविवारी स्वतःच्या मोबाईलवरच विद्या राठोड हिचा फोटो टाकून त्याखाली भावपूर्ण श्रद्धांजली बायको असा मजकूर लिहिला होता। त्यानंतर विजयने बुधवारी भांडण झाल्यावर लोक त्यांचा व्हॉट्सअप डीपी हटवतात, मी लोकांनाच हटवतो असं स्टेटस ठेवलं होतं। त्यामुळे हा खून पूर्ण नियोजित असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।